बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली, पण भाजपला लोकशाही मान्य नाही। त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहेत। नेहमीच संविधानाचा आणि बाबासाहेबांचा तिरस्कार करतात। 400 पार नारा त्यांनी संविधान बदलण्यासाठीच दिला होता, पण त्यांचे षडयंत्र उघडे पडले। लोकांचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत। देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू आहे। संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय, पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही। बघा, आता हे सगळे महापुरुष आपल्या महाराष्ट्रातले महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, बाबासाहेब असतील, दादाभाऊ साठे असतील, शिवाजी महाराज, हे फक्त एकतर महाराष्ट्रासाठी किंवा ठराविक समाजासाठी मर्यादित नाही, जगासाठी ह्यांचे विचार, आणि जर ह्यांचे विचार खरंच अंमलात आणायचे असतील तर आज ती काळाची गरज आहे। पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचे एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवापेटवी, ध्रुवीकरण, तुष्टीकरण एवढंच ह्यांचं काम आहे। मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन, जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की BJPला रक्त पाहिजे असतं, जसं जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं, तर BJPला दंगली घडून आणायच्या असतात। त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे, आणि म्हणून विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्र आज दिवाळखोर झाला आहे। पैसे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर कसं करायचं। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते उकरून काढतात, आणि म्हणून हे टिपिकल डायव्हर्जन टॅक्टिक जे भाजपकडून वापरले जाते आणि बाबासाहेबांच्या आणि संविधानाचा अपमान वारंवार। यावेळी माजी महापौर संजय हिमगड्डी, सुशीला अबुटे, आरिफ शेख, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, मनोज एलगुलवार, मधुकर आठवले, NK क्षीरसागर, रॉकी बंगाळे, बसवराज मैत्रे, अंबादास गुत्तीकोंडा, भीमाशंकर टेकाळे, हेमाताई चिंचोळकर, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।